मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये हवामान अंदाज विशेषज्ञ पंजाब डक यांनी दिली भेट। शेतकरी भागवतराव वानखेडे यांच्या शेतात कांदा लागवड संदर्भात केली चर्चा। मेहकर तालुक्यातील बहुतांश शेतकरी यांनी बियाणांचा कांदा लागवड केली आणि त्या संदर्भात शेतकरी यांना मार्गदर्शन केले। 2 दिवस झाले हवामान बिघडले असताना अचानक बदल झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता। मात्र अचानक हवामान अंदाज विशेषज्ञ पंजाब डक यांनी शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही, पाऊस येणार नाही, मात्र हवामान बिघडेल, परंतु घाबरून जाऊ नये असा संदेश दिला आहे। मी पितेश विजय डहाके, राणा डोंगरगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। आज मी शरद भाऊ कोले यांच्याकडनं कांदा खरेदी केला होता। तो कांदा या क्षेत्रामध्ये लागवड केला। रेड 4 नावाच्या व्हेरायटीचा कांदा आहे। यामध्ये मला सर्वात चांगले रिझल्ट वाटून राहिले बाकी कांद्याच्या तुलनेत। आणि याचं जे बियाणं उत्पादित आम्ही करणार तर हे आम्ही शेतकऱ्यापर्यंतच विक्री करायचं ठरवलेलं आहे। शरद भाऊ हे मी शरद भाऊ वानखेडे यांना कांदा दिलेला होता। आपला रेड 4 पद्धतीचा कांदा आहे, NHRDP कंपनीचा कांदा आहे। हे गव्हर्नमेंट केंद्र सरकारची प्रॉडक्ट आहे, केंद्र सरकारचं प्रॉडक्ट आहे आणि रेड 4 पद्धतीचा आहे। 4 पत्ती आहे, एकदम गुलाबी आहे, मार्केटला एकदम एक नंबर विकणारा, एकदम क्वालिटीचा, जे चांगल्या प्रजातीचा केंद्र सरकारची व्हेरायटी आहे, नॅशनल हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट सेंटरची आहे। ही व्हेरायटी खूप रिअर, हिचं बियाणं भेटत नाही। मी भागवत सुजी वानखेडे, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा। मी कांद्याचा शेतकरी दर जवळजवळ 10 वर्षापासून घेतो, पण 10 वर्षात हे असं करत असताना एक असं संकल्पना आली की बाबा आपण काहीतरी याच्यापासून चेंज करावं। त्याच्यानंतर मला शरद भाऊ कोल्हे यांच्याशी थोडा कॉन्टॅक्ट झाला। मी त्यांच्या शेतात गेलो, तिथं कांदा पाहिला। कांदा आमची चर्चा झाली। पंजाब भाऊ डक पण स्वतः तिथं होते। आमची चर्चा झाली। चर्चा अंतिम असं ठरलं की बाबा आपण जर हा एक काही याच्यापेक्षा वेगळा कार्यक्रम केला चालेल का? शरद भाऊ पंजाब भाऊ म्हणत की पंजाब भाऊ डक म्हणत किंवा काय हरकत नाही, करायला काय हरकत नाही। मग आम्ही यांच्याकडून कांदा विकत घेतला आणि या सगळ्याच्या पंजाब भाऊ यांच्या शेतकऱ्याच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून यावर्षी कांदा इथं लावला। हा कांदा जवळजवळ मी आतापर्यंत पाहण्यात म्हणजे मी या कांद्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे सकाळचं जेवण मी स्वतः शेतात करतो, त्याच्यामुळे या कांद्याची पूर्ण हिस्ट्री मला माहिती आहे। आणि हे याची उगवण शक्ती आणि हे जे शरद भाऊ पंजाब भाऊ म्हणतात की बा याला 4 पत्ती येतात आणि या कांद्याचं पूर्ण मार्गदर्शन केलं असता त्याच्यातून एकदम असं चांगलं वाटलं आणि एवढा यावर्षी कांदा जबरदस्त वाटला। त्याच्यात नंतर पंजाब भाऊ स्वतः कॉल केले, मला पण एकदा द्यायचं, शरद भाऊ स्वतः कॉल केले की मला ते द्यायचं। आम्ही सगळ्यांनी आज एक उपक्रम करायचं ठरवलेलं आहे। त्याच्यात ही सगळी आमची मित्रमंडळी हा जो उपक्रम करायचा ठरवलेला आहे, हा उपक्रम जर यशस्वी झाला तर शेतकऱ्याचं पंजाब भाऊच्या म्हणण्यानुसार आणि शरद भाऊच्या म्हणण्यानुसार आणि इथलच्या सर्व आमच्या शेतकऱ्याच्या मनातून एकच निघलं की बाईच्यापासून शेतकऱ्याचा भरपूर फायदा होईल। हा शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा आणि हे बीज उत्पादन हे ज्यावेळेस आम्ही पंजाब भाऊच्या म्हणण्यानुसार आणि शरद भाऊच्या म्हणण्यानुसार हे बीज उत्पन्न ज्यावेळेस आम्ही प्रत्येकाला देईल तर याची उगवण शक्ती 100% आम्ही स्वतः टॅली करून देऊ, दाखवून देऊ आणि त्याच्यानंतरच शेतकऱ्याला बियाणं देऊ। तसं शेतकऱ्याला बियाणं आम्ही देणार नाही। ही सर्वांनुमते आमच्या पंजाब भाऊ डक, आमचे बंधू डॉक्टर नामदेव वानखेडे आणि हे सगळी मित्रमंडळी यांच्यातून हा असा एक आम्हाला पंजाब भाऊनं याच्याबद्दल मार्गदर्शन केलं पहिल्यापासून, सुरुवातीपासून। त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। मी पंजाब डक। आज आहे 27 फेब्रुवारी 2026। मी आलेलो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बेलगाव या ठिकाणी कांद्याचं पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी एक अंदाज देखील देणार आहे। राज्यामध्ये 1 मार्चपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, पुन्हा पाऊस काय येणार नाही, त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही। फक्त मार्चच्या शेवटच्या आठवड्यात थोडं वातावरण बदल होईल, त्याचा अंदाज परत मी दिलाच आहे। आमच्याकडे मधमाशी प्रमाण कमी आहे। या ठिकाणी शेतकरी आल्याच्या नंतर यांचा एकच प्रश्न आला की ज्यांना गोटाचा कांदा लावला की ते म्हणतात यावेळेस मधमाशी येत नाही। तर ह्या गोटाचा ज्यानं कांदा केला त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, 1 मार्चपासून तुमच्या इकडे मधमाशी येणार आहे। कारण की 1 मार्चच्या नंतर उन्हाची तीव्रता 38, 39, 40 अंशाच्या पुढे जाणार आहे। मग ऊन वाढलं की लगेच माशी काय करते, पाण्याचा शोध करीत येते। मग त्याला लगेच पाण्याचा शोध करीत आलं की त्याला अन्न देखील लागतं। मग तुमच्या गोटाकडे येणार आणि या ठिकाणी मधमाशी 1 मार्चच्या नंतर वाढणार आणि त्याच्यामुळे तुमचं आणखीन पोलन देखील होणार। धन्यवाद। लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख, मेहकर।
लोकनायक न्यूज.